नमस्कार. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे कांचन येऊन विचारते की यांचा फोन आला होता का, पोचले का ते व्यवस्थित. तेव्हा अरुंधती म्हणते हो, यशला मेसेज केला होता आप्पांनी. तेव्हा यश म्हणतो की आजी काही काळजी करू नको, आप्पा अगदी व्यवस्थित पोचलेत. तेव्हा कांचन म्हणते मी त्यांना सांगितलं होतं मला फोन करायला, पण तिथे गेल्यानंतर सगळं काही विसरून जातात. तेवढ्यातच तिथे अभि आपली बॅग वगैरे घेऊन येतो. तेव्हा कांचन विचारते आता तू कुठे चाललास. तेव्हा अभि म्हणतो तुम्हाला सगळ्यांना प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, तरीसुद्धा प्रश्न विचारून मला कशाला तू आता अजून कन्फ्यूज करतेस आजी. मी सांगितलं होतं ना, जेव्हा यश आणि आरोहीचा साखरपुडा होईल त्यानंतर मी निघून जाईन म्हणून. मग आता तुम्ही सगळेजण माझ्याकडे असे काय बघताय. मला अच्छा बाय काहीतरी करा. तेव्हा इथे ईशा म्हणते आमच्या सगळ्यांच्या ते लक्षात आहे, पण गुरुजींनी मागाशी काय सांगितलं ते तू विसरलास का. तेव्हा इथे अभि म्हणतो माझा या सगळ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. माझा काही खरोखर जीव जाणार आहे का. मी डॉक्टर आहे, मी अशा गोष्टींवरती विश्वास नाही ठेवत. तेव्हा कांचन म्हणते तुझा जरी विश्वास नसला ना, तरीसुद्धा माझा विश्वास आहे या गोष्टींवरती, आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तुझा जीव कुठल्याही परिस्थितीत धोक्यामध्ये येऊ देणार नाही. तू कुठेही जाणार नाही आहेस. तेव्हा अभि म्हणतो हे बघ आजी, आधीच तुला मला थांबवायचं होतं, त्याच्यामुळे आता गुरुजींचं कारण सांगून तू मला इथे थांबवू नकोस. तेव्हा कांचन म्हणते मला जर असं थांबवायचं असतं ना तुला, तर कितीतरी कारणं काढून मी तुला इथे थांबवू शकले असते, पण आता प्रश्न तुझ्या जीवाचा आहे अभि. तेव्हा अभि म्हणत असतो आजी प्लीज तू मला थांबवू नकोस, कारण मी जातोय ना ते मी माझ्या छकुलीसाठी जातोय, अनघासाठी जातोय, तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी जात आहे, त्याच्यामुळे आता मला मागे खेचू नकोस. तेव्हा इथे अरुंधती म्हणत असते पण अभि, आपल्या कुटुंबाला सोडून तू तिथे खुश राहू शकणार आहेस का. अरे इथे राहून सुद्धा तू हे सगळं काही मिळू शकतोस ना बाळा. तेव्हा इथे अभि म्हणत असतो आई हे बघ, आता तू मला इमोशनल करू नकोस. मी तुला आधीच सांगितलं होतं ना, मला 2 स्टेप पुढे जायचं आहे, मागे यायचं नाही आहे. मला माझ्या मुलांना चांगलं भविष्य द्यायचं आहे. तेव्हा इथे अनघा म्हणते अरे पण आम्ही इथे खुश आहोत ना, आम्ही तुझ्याकडे काही जास्तीचं मागितलंय का अभि. तेव्हा अभि म्हणतो हा तुझा चांगुलपणा आहे, पण मीच कुठेतरी कमी पडतोय की काय असं मला वाटतंय. तुम्ही माझ्याजवळ मागायच्या आधी मला तुम्हाला भरभरून द्यायचं आहे. तेव्हा इथे अनघा म्हणते अरे पण आमच्यापासून दूर राहून तसे आम्ही इथे एकटे पडणार आहोत रे. तेव्हा इथे अभि म्हणतो 2 वर्षाचा प्रश्न आहे अनघा, मी लवकरच परत येणार आहे, तू काळजी करू नको. तेव्हा इथे अरुंधती म्हणते ठीक आहे, तुला जर जायचं असेल ना तर मी मी तुला अडवणार नाही आहे, पण तुझ्याकडे थोडासा वेळ आहे का. मी तुझं ऑप्शन करते बाळा, आणि हे बघ तुला जायचं आहे तर तू जा, मी तुला अडवणार नाही. कारण तू जरी इथून जात असलं ना तुझ्या कुटुंबापासून दूर, तरीसुद्धा त्यामागचा तुझा हेतू चांगला आहे. तुला तुझ्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे आणि त्यासाठी तू इथून जातोयस, हे मला पटले. तेव्हा अनघा म्हणत असते की आधी जे घडलंय ना तीच चूक पुन्हा करायची आणि मग पुन्हा त्याच्यामधून सावरायला बघायचं. आताही तू तेच करतोयस अभि. तेव्हा इथे अरुंधती म्हणत असते हे बघ अनघा, तू आता आहे ना भूतकाळात जगू नकोस, आता वर्तमानात ये. जेवढी भूतकाळामध्ये जगशील ना तेवढं वर्तमान तुझं खराब होईल आणि आयुष्य खूप सुंदर आहे. भूतकाळ विसरून आता पुढे बघण्याचा फक्त विचार करायचा. तर इकडे अरुंधती आता अभिचं औक्षण करायला जाते, तर इकडे अनघाला अभि जात असतो म्हणून खूप जास्त वाईट वाटत असतं. तेवढं तिचं यश येतो आणि म्हणतो अभि तू पुरेसे कपडे घेतलेस ना, तिथे खूप जास्त थंडी असते. तेव्हा अभि म्हणतो हो मी खूप कपडे घेतलेत. तर इकडे संजनाला आता अरुंधतीचा राग आलेला असतो. ती म्हणत असते सारखी अरुंधती मध्ये मध्ये येत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की संजना हे सगळं का करतेस तू. हे बघ यश आणि आरोहीचा साखरपुडा झालाय, आता उगाच रागराग करू नकोस. यशने काय बिघडवलंय तुझं. तेव्हा संजना म्हणत असते माझा राग आहे ना यशवरती नाहीच आहे, माझा राग आहे अरुंधतीवरती. ती का सतत मध्ये मध्ये करत असते. अरे जी मुलगी आता यशला भेटले तिच्याबरोबर अरुंधतीने यशचा साखरपुडा केला. माझ्या गौरीची काय एवढी चुकी होती, तिची एवढी मोठी चुकी होती का अनिरुद्ध, म्हणजे तिला आपण माफ करू शकलो नसतो. म्हणजे तुझ्या मुलाने चुका केल्या तर तुम्ही त्याला लगेच माफ करू शकता, आणि ती माझी भाची आहे म्हणून तुम्ही तिला माफ करू शकत नाही. हे काय चाललंय. बरं ठीक आहे, आता अरुंधतीला वाटतंय की सगळं काही छान चाललंय, पण बघ आता तिच्या आयुष्यामध्ये किती मोठं वादळ येणार आहे ते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो काय बोलतेस तू हे संजना. तेव्हा संजना म्हणते हो मी खरं तेच बोलते, जे माझ्या डोळ्यांना दिसतंय ना ते तुमच्या डोळ्यांना कधीच दिसणार नाही आहे. तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो संजना तू कसला विचार करतेस, काही सांगशील का. तेव्हा संजना म्हणते ती माया टीचर, त्या मनूची फेवरेट माया टीचर, तिचं लक्ष मनूवरती कमी असतं आणि आशुतोषवरती जास्त असतं. आता बघ माया टीचर त्यांच्या आयुष्यामध्ये काय वादळ आणते ते फक्त बघायला मजा येणार आहे. तर इकडे अरुंधती आता अभिचं औक्षण करत असते आणि इथे अरुंधतीसुद्धा खूप इमोशनल झालेली असते आणि अभिसुद्धा. तेव्हा इथे अरुंधती म्हणते की आई तुम्ही सुद्धा औक्षण करताय ना. तेव्हा कांचनसुद्धा येते इथे अभिचं औक्षण करायला आणि अभि म्हणतो आई आता तू काय मला आजी रडून निरोप देणार आहेस का.
आता मला आशीर्वाद दे बरं. मी माझ्या आयुष्यात खूप जास्त सक्सेस होऊ दे असा आशीर्वाद दे मला. तेव्हा इथे अनघाला खूप जास्त वाईट वाटत असतं. तेव्हा इकडे अभि म्हणत असतो, हे बघ आजी, मी जातोय खरा, पण तू अजिबात काळजी करू नको. 2 वर्षाचा प्रश्न आहे. मी सुद्धा तुम्हाला कुणालाही विसरू शकणार नाहीये. 2 वर्षांनी मी इथे परतच येणार आहे. तिथून मी तुला काय आणू सांग बरं. तेव्हा कांचन म्हणते, मला काही नको आहे, फक्त तू मला सुखरूप यायला इथे हवा आहेस. तर इकडे अभि आता आपल्या रूमकडे बघत असतो, कारण जानकी रूममध्ये झोपलेली असते. तेव्हा अभि म्हणतो, सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, जानकीचं बालपण. आणि आपण लहान असतो ना, तेच खूप छान असतं. आता जानकीला तरी कुठे काय कळतंय की घरामध्ये काय चाललंय ते. तेव्हा अनघा म्हणते, पण अभि तुला माहिती आहे का, जानकी जेव्हा उठेल ना, तेव्हा ती आधी तुला शोधेल सगळीकडे. तेव्हा काय सांगणार आहे मी तिला. तेव्हा अभि म्हणतो, मग ती झोपली ना तरच मी निघतो. आणि तसंही आता तुम्हाला दोघींना तर मी कधीही विसरू शकणार नाहीये. जेव्हा विसरेन ना, तो माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. तेव्हा अरुंधती म्हणते, अभि काय बोलतोयस तू हे. तेव्हा अभि म्हणत असतो की मी माझ्या छकुलीला खूप जास्त मिस करेन. तिचे इवले इवले हात, तिचे ते बोबडे शब्द, आणि ती मला ओळखेल ना, ती मला 2 वर्षामध्ये विसरून तर जाणार नाही ना, असं अभि म्हणत असतो. आणि तो म्हणतो, बरं ठीक आहे, मी जातो आता. मी जर थांबलो ना तर इथून माझा पाय निघणार नाहीये. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की मला जाऊ द्या बाबा. तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो की नाही, थांब ना थोडा वेळ, तुझ्याकडे थोडासा वेळ आहे ना. तेव्हा अभि म्हणतो की मी जाऊन एअरपोर्टवरती बसेन, पण मी इथे तुमची ही तोंड नाही बघू शकत, नाहीतर माझा इथून पायच निघणार नाही आहे. तेव्हा इथे यश म्हणतो की नाही, तू थोडा वेळ थांब बरं. तेव्हा यश म्हणतो, अभि तुझ्या बॅगमध्ये काय आहे. आणि तो बघतो उघडून, तर त्याच्यामध्ये फॅमिली फोटो असतो आणि सगळ्या छोट्या मोठ्या आठवणी असतात अगदी प्रत्येकाच्या. तेव्हा इथे यश म्हणतो, हे सगळं काय आहे अभि. तेव्हा अभि म्हणतो की मला तुमच्या सगळ्यांची जर आठवण आली तिथे, तर मी या आठवणीमध्ये रमेन ना. तुला माहिती आहे का यश, हा तुला बॉल माहिती आहे, आपण ह्या बॉलबरोबर किती खेळायचो. मला क्रिकेट फारसं आवडायचं नाही आणि तू मला क्रिकेट खेळायला सांगायचास, तेव्हा मला खूप कंटाळा यायचा. पण एकदा मला असाच कंटाळा आला होता आणि मी तुला सहजच म्हणालो की यश चल माझ्याबरोबर क्रिकेट खेळ. तेव्हा तू एवढा आजारी असताना सुद्धा माझ्याबरोबर लगेच एका शब्दावरती क्रिकेट खेळायला आलास आणि तेव्हा तुला किती जास्त आनंद झाला होता ना. तेव्हा यश म्हणतो की हो. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की यश, तू खूपच जास्त मेच्युअर आहेस खरंच. म्हणजे तू प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या आनंदासाठी झटत असतोस, पण कधीतरी स्वतःचा सुद्धा विचार कर आणि स्वतःकडे सुद्धा तेवढंच लक्ष दे. मी आरोही आणि तुझ्या लग्नाला इथे नाही आहे म्हणून मी तुला आत्ताच सॉरी म्हणतोय. खरं तर आरोहीने मला भाव मांडले, त्याच्यामुळे तुमच्या लग्नामध्ये कान पिळायचा विधी करताना मी इथे असायला हवं होतं तुझा कान पिळण्यासाठी, पण तू माझ्या बहिणीला व्यवस्थित सांभाळ. तेव्हा यश लगेचच आपला कान पुढे करतो. तेव्हा अभि त्याला मिठी मारतो आणि म्हणतो, दोघेही सुखी राहा. तर इकडे यश म्हणत असतो, तू येईपर्यंत खरंच मी थांबू का. आम्ही 2 वर्ष लग्न पुढे पोस्टपोन करतो. तेव्हा अभि म्हणतो, अरे आरोहीचा चेहरा बघ कसा झालाय. तेव्हा आरोही म्हणते, अजिबात नाही, जर तुम्ही लग्नाला येणार असाल ना, तो 2 वर्ष मी थांबायला सुद्धा तयार आहे. माझी काहीही हरकत नाहीये दादा, तुम्ही या, आम्ही 2 वर्ष थांबायला तयार आहोत. तेव्हा इथे अभि म्हणत असतो, नाही नको, तुम्ही दोघं जण लग्न करा आणि सुखाचा संसार करा. तर इकडे अभि आता खूप इमोशनल झालेला असतो. तर इकडे भावंडांमधलं प्रेम बघून अरुंधतीला खूपच जास्त कौतुक वाटत असतं. तर पुढील भागामध्ये आपण इथे बघूया, इथे अनघा अभिला मिठी मारते आणि म्हणते, अभि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, तू प्लीज जाऊ नकोस ना. तेव्हा अभि म्हणत असतो की मी सुद्धा तुमच्या दोघींशिवाय नाही राहू शकत. जेव्हा मी तुम्हाला विसरेन ना, तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. तर इथे अभि आता अरुंधतीला म्हणत असतो की आई, तू आई आहेस म्हणून तू मला मोठ्या मनाने माफ केलंस, पण खरंच माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. तू किती इथे घुसमटत जगत होतीस ना, या गोष्टीचा मी किती विचारच केला नव्हता. पण तू बरं झालं तुझ्या आयुष्यामध्ये आता पुढे गेलेली आहेस. आणि तू आशुतोषला म्हणतो, तुम्ही माझ्या आईबरोबर लग्न केलं तेव्हा मला राग आला होता, पण आता मला कळतंय माझ्या आईने तुमच्याबरोबर लग्न केलंय तर ती आता सगळ्यात जास्त मला आनंद दिसते. याआधी ती कधीच दिसली